मकर रास 2026 वर्षी या घटना तुमच्यासोबत घडणार म्हणजे घडणार। नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। कर्तव्यदक्ष आणि कामात चूक यांमुळे व्यावसायिक जीवनात अधिकारपद मिळवून हे लोक यशस्वी होतात। धीर, संयम आणि सातत्य या गुणांवर हे लोक पुढे जातात, परंतु बऱ्याचदा क्षुल्लक गोष्टींसाठी हे आपला वेळ खर्च करतात। कल्पना साम्राज्यात रमणारी ही रास नाही, यांना भूतकाळापेक्षा वर्तमान काळच अधिक समजतो। राशीच्या सप्तम स्थानातून गुरु महाराजांचे भ्रमण हे चालूच राहणार आहे, त्यामुळे वैवाहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक गोष्टींकडे यांचा कल जास्त राहील। या वर्षी अनेक लाभदायक गोष्टी घडतील। राशीच्या तृतीय स्थानातून शनी आणि नेपच्यूनचे भ्रमण सर्वच गोष्टींमध्ये चिकाटी आणि संयम देणारे ठरेल। या वर्षी संततीशी फारसे पटणार नाही। व्यवसायामध्ये लवकर निर्णय न घेतल्यामुळे त्याचे तोटे देखील सहन करावे लागतील। दूरवरच्या प्रवासाचे योग येतील। आर्थिक दृष्टीने थोडे पेचात टाकणारे ग्रहमान असले तरी संकटांशी टक्कर देऊन व्यवहारामध्ये तुम्ही लोक आघाडीवर राहाल। अचानक उद्भवणाऱ्या खर्चांची तोंडमिळवणी करण्यात शक्ती खर्च होईल, परंतु कर्माच्या बाबतीत भाग्याची साथ असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही। कष्टाला पर्याय नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तिकडे लक्ष देऊन कामाला लागा। मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सुधारणा झाल्याचे तुम्हाला लक्षात येईल। फक्त त्यांच्याशी बोलताना तुमची पद्धत सहज, सोपी आणि चांगली असू द्या। थोड्या थोड्या कारणांवरून रागाचा पाढा चढू देऊ नका, नाहीतर घरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते। मन प्रसन्न ठेवा, आरोग्य चांगलं राहील। मनाविरुद्ध झालेल्या गोष्टींवर फार विचार केला नाही तर समाधानी राहाल। वैवाहिक जीवनात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागते। गुप्त शत्रूंच्या कारवायांना बळी पडण्याची शक्यता आहे। नोकरी व्यवसायात आपण बरे आणि आपले काम बरे हा दृष्टिकोन जेवढा ठेवाल तेवढे वादाचे प्रसंग टळतील। धंद्यामध्ये स्पर्धकांना तोंड द्यावे लागेल, अशा वेळी आपापल्यामध्ये काय सुधारणा करता येईल याकडे लक्ष द्या। प्रसिद्धीच्या क्षेत्रामध्ये अचानक चढ उतार येतील। विजेच्या संपर्कात काम करणाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे। या वर्षी दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल। एखादा निर्णय घेताना प्रचंड धाडस दाखवाल। दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर 10 वेळा विचार करा। स्वतःच्या मताबरोबर इतरांच्या मताचाही विचार करावा लागेल। मानसिक अस्थिरता आणि चंचलतेमुळे कामाची गती मंदावणार आहे। प्रकृतीच्या दृष्टीने खांद्याचे दुखणे उद्भवण्याची शक्यता। ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी आपले पथ्य पाणी सांभाळावे। गुडघेदुखीच्या त्रासावर औषध पाणी घ्यावे लागेल। ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पावलांना इलाज न होईल याची काळजी घ्यावी। विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे जास्त लक्ष दिल्यामुळे यशाचा आलेख खालावणार आहे। चिकाटी आणि कष्ट करण्याची सवय त्यांना लावून घ्यावी लागेल। महिलांनी आपल्या निर्णयावर ठाम राहावे। त्यांनी मनशांतीसाठी उपासना करणे देखील यावेळी आवश्यक ठरणार आहे। या वर्षी पाहुण्यांचे आदरातिथ्य जरा जास्तच तुम्हाला करावे लागणार आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।